लग्नानंतरचे प्रेम भाग 7. अनोळखी पाहुणा आणि प्रेमाची नवी शपथ. सकाळी देशमुख बंगल्यात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण होतं. सासूबाई देवघरात पूजा करत होत्या. सानिका स्वयंपाकघरात अन्वयसाठी त्याचा आवडता नाश्ता बनवत होती. अन्वय मागून अलगद आला. इतक्या सकाळी एवढी धावपळ? सानिका हसली. माझ्या नवऱ्याला उपाशी ठेवायचं नाही. अन्वयने तिचा हात हलकेच धरला. मला भूक नाश्त्याची कमी, तुझ्या सहवासाची जास्त लागते. सानिका लाजून म्हणाली. आई येतील येतील ना, मग त्यांनाही कळू दे की मला माझ्या बायकोवर किती प्रेम आहे. तेवढ्यात सासूबाई आत आल्या. दोघे पटकन दूर झाले. सासूबाई हसत म्हणाल्या, अहो, आम्हीही एकेकाळी तरुण होतो. सगळे हसू लागले. नाश्त्यानंतर घराची बेल वाजली. दारात साधारण 60 वर्षाचे एक गृहस्थ उभे होते. त्यांच्या हातात एक छोटी बॅग होती. मी शरद कुलकर्णी, तुमच्या बाबांचा जुना मित्र. अन्वयने त्यांना आदराने आत बोलावलं. त्यांच्या आगमनाचा उद्देश मात्र कोणालाच माहीत नव्हता. शरद काका प्रेमाने म्हणाले, अन्वय, तुला लहानपणी मी अनेकदा मांडीवर खेळवलं आहे. अन्वय भावूक झाला. मला आठवत नाही, पण तुमचं स्वागत आहे. सानिकाने त्यांना चहा दिला. शरद काकांनी तिच्याकडे एकटक पाहिलं. क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ते मनातच पुटपुटले, हीच सानिका. दुसऱ्या बाजूला विक्रम आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. मी देशमुख बंगल्यात पोहोचलो आहे. कोणालाही संशय आलेला नाही. विक्रम हसला. छान, आता त्यांच्या घरातली प्रत्येक बातमी मला मिळाली पाहिजे. संध्याकाळी अन्वय आणि सानिका बागेत फेरफटका मारत होते. फुलांचा मंद सुगंध दरवळत होता. सानिका म्हणाली, मला असं वाटतंय आपल्यावरचं संकट अजून संपलेलं नाही. अन्वय तिच्या समोर थांबला. संकट संपेल की नाही माहीत नाही, पण मी तुला कधीच एकटी पडू देणार नाही. सानिकाच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं. तुम्ही प्रत्येक वेळी मला इतकं सुरक्षित वाटू देता. अन्वयने खिशातून एक छोटी चांदीची पैंजण काढली. हे तुझ्यासाठी. सानिका आश्चर्यचकित झाली. अचानक? त्या दिवशी तुझं पेंडंट दिलं होतं, आज ही पैंजण. तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला. प्रेमाने तिच्या पायात पैंजण घातली. पैंजणाचा मंद नाद बागेत घुमला. सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर भेट आहे. ती खाली वाकली आणि अन्वयला घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू. अन्वय हसला. आय लव्ह यू मोर. दोघी हातात हात घालून बागेत फिरू लागले. रात्री शरद काका त्यांच्या खोलीत एकटे होते. त्यांनी बॅगेतून एक छोटा मोबाईल काढला. हळू आवाजात फोन लावला. हॅलो. समोरून विक्रमचा आवाज आला. काय बातमी? शरद काका गंभीर आवाजात म्हणाले, अन्वय आणि सानिकामधला विश्वास खूप मजबूत आहे. विक्रम चिडून म्हणाला, मग तो विश्वास तोड. शरद काका काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, मी प्रयत्न करीन. फोन ठेवताच त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू आले. ते पुटपुटले, माफ कर अन्वय, पण माझ्या मुलाच्या जीवासाठी मला हे करावंच लागेल. त्याचवेळी दाराबाहेर उभी असलेली सानिका नकळत हे सगळं ऐकून हादरली. प्रेमाचा विश्वास आणि शरद काकांचं गुपित. शरद काकांच्या खोलीबाहेर उभी असलेली सानिका थिजून गेली. माफ कर अन्वय, पण माझ्या मुलाच्या जीवासाठी मला हे करावंच लागेल. हे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. शरद काका विक्रमसाठी काम करत आहेत, पण ते असं का करत असतील? ती काही क्षण विचार करत राहिली. मग तिने ठरवलं, अन्वयपासून काहीही लपवायचं नाही. ती सरळ त्यांच्या खोलीत गेली. अन्वय पुस्तक वाचत बसला होता. तिचा घाबरलेला चेहरा पाहून तो लगेच उठला. सानिका, काय झालं? तिने संपूर्ण घटना सांगितली. अन्वय काही क्षण शांत राहिला. तुला खात्री आहे? हो, मी स्वतः पाहिलं, स्वतः ऐकलं. अन्वयने तिचा हात हातात घेतला. तू माझ्यापासून काही लपवलं नाहीस, याचाच मला अभिमान आहे. सानिका भावूक झाली. आपण एकमेकांना वचन दिलं होतं ना? हो, कोणतंही गुपित नाही. अन्वय हसला आणि
ते वचन आपण निभावत आहोत. दुसऱ्या दिवशी अन्वयने शरद काकांवर गुप्तपणे लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने इन्स्पेक्टरला ही सगळी माहिती सांगितली. इन्स्पेक्टर म्हणाले, घाई करून त्यांना पकडायचं नाही. ते आपल्याला विक्रमपर्यंत पोहोचवू शकतात. अन्वयने मान डोलावली. संध्याकाळी सानिका बागेत फुलं तोडत होती. अन्वय तिच्या मागून आला. त्याच्या हातात एक सुंदर मोगऱ्याचा गजरा होता. डोळे बंद कर. सानिका हसली. पुन्हा सरप्राईज? हो. तिने डोळे बंद केले. अन्वयने प्रेमाने तिच्या केसात गजरा मारला. मोगऱ्याचा सुगंध दरवळला. आता डोळे उघड. सानिकाने आरशात स्वतःकडे पाहिलं. ती आनंदाने म्हणाली, खूप सुंदर आहे. अन्वय तिच्याकडे पाहतच राहिला. गजरा सुंदर नाही, मग? तो घालणारी माझी सुंदर बायको आहे. सानिका लाजून हसली. तुम्ही ना रोज नव्याने प्रेमात पडता. अन्वयने तिचा हात धरला. कारण मी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडतो. दोघे बागेतील झोपाळ्यावर बसले. मंद वाऱ्याने गजऱ्याचा सुगंध दरवळत होता. सानिकाने अलगद डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. हे क्षण कधीच संपूच नयेत, अन्वय म्हणाला. आपलं प्रेम असंच राहिलं तर प्रत्येक दिवस असा सुंदर असेल. त्याचवेळी शरद काका बंगल्याच्या मागच्या बाजूला गेले. त्यांनी कोणाला तरी एक लिफाफा दिला. पण दूर उभा असलेला अन्वय हे सगळं पाहत होता. तो हळूहळू त्या व्यक्तीच्या मागे जाऊ लागला. त्या व्यक्तीने गाडी सुरू केली. अन्वयही आपल्या कारने त्याचा पाठलाग करू लागला. शहराबाहेर एका जुन्या गोदामाजवळ ती गाडी थांबली. मुखवटा घातलेला माणूस खाली उतरला. त्याने लिफाफा उघडला. आत देशमुख बंगल्याचा संपूर्ण नकाशा होता. तेवढ्यात गोदामातून विक्रम बाहेर आला. तो हसत म्हणाला, आता शेवटची चाल खेळायची वेळ आली आहे. अन्वय दुरून हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. पण अचानक त्याच्या पायाखाली एक कोरडी फांदी तुटली. कचक. विक्रमचं लक्ष त्या आवाजाकडे गेलं. तो मोठ्याने ओरडला, कोण आहे तिकडे? अन्वयचा श्वास रोखला गेला. प्रेमासाठी घेतलेली गोळी. कोण आहे तिकडे? विक्रमचा आवाज संपूर्ण गोदामात घुमला. अन्वयचा श्वास क्षणभर थांबला. तो लगेच जुन्या लोखंडी ड्रमच्या मागे लपला. विक्रमने आपल्या माणसांना आदेश दिला, सगळीकडे शोधा. कोणीही इथून जिवंत जाऊ नये. 4-5 माणसं टॉर्च घेऊन आजूबाजूला शोध घेऊ लागली. अन्वयने शांतपणे मोबाईल सायलेंट केला आणि रेकॉर्डिंग सेव्ह करून लगेच इन्स्पेक्टरला पाठवलं. पुरावे मिळाले, लवकर या. मेसेज पाठवताच त्याने मोबाईल खिशात ठेवला. दुसरीकडे देशमुख बंगल्यात सानिकाचं मन अस्वस्थ झालं होतं. ती वारंवार अन्वयला फोन करत होती, पण नेटवर्क नसल्यामुळे फोन लागत नव्हता. ती देवघरात जाऊन दिव्यासमोर बसली. देवा, माझ्या अन्वयचं रक्षण कर. सासूबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. काळजी करू नको बाळा, सगळं ठीक होईल. पण सानिकाच्या मनाला शांतता मिळत नव्हती. गोदामात अन्वय हळूहळू मागच्या दरवाजाकडे सरकत होता. तेवढ्यात एका माणसाने त्याला पाहिलं. साहेब, तो तिकडे आहे. क्षणात सगळे त्याच्या मागे धावले. अन्वय जीवाच्या आकांताने धावत होता. तो गोदामाबाहेर आला. समोर त्याची कार उभी होती. तो कारचं दार उघडणार इतक्यात धाड. गोळीचा आवाज घुमला. गोळी अन्वयच्या डाव्या हाताला चाटून गेली. त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. तरीही त्याने कार सुरू केली आणि तिथून निसटला. काही वेळाने अन्वय घरी पोहोचला. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं. दार उघडताच सानिका धावत त्याच्याकडे आली. अन्वय, तिने त्याला आधार दिला. हे काय झालं? अन्वय हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, फक्त छोटासा ओरखडा आहे. याला ओरखडा म्हणता? सानिकाच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने लगेच फर्स्ट एड बॉक्स आणला. ती जखम साफ करू लागली. तिचे हात थरथरत होते. अन्वयने तिचा हात अलगद धरला. मी ठीक आहे.
सानिका रडत म्हणाली, तुम्हाला काही झालं असतं तर? अन्वयने तिचे अश्रू पुसले. मी तुला दिलेलं वचन विसरलो नाही. कोणतं? तुला एकटं सोडणार नाही. रात्री सगळे झोपल्यानंतर सानिका बाल्कनीत उभी होती. अन्वय तिच्या मागे आला. अजून रागवली आहेस? ती वळली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. राग नाही, भीती वाटते. कशाची? तुम्हाला गमावण्याची. अन्वयने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. माझ्याकडे बघ. तिने वर पाहिलं. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मला काही होणार नाही. सानिका हलकसं हसली. तुमचा आत्मविश्वास मला खूप आवडतो. अन्वयने खिशातून एक छोटासा डबा काढला. हे बघ, आत 2 साध्या चांदीच्या अंगठ्या होत्या. या कशासाठी? आज आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा शपथ घ्यायची. त्याने एक अंगठी सानिकाच्या बोटात घातली. सानिकानेही दुसरी अंगठी त्याच्या बोटात घातली. अन्वय म्हणाला, लग्नाच्या वेळी घेतलेली वचनं आज पुन्हा देऊया. सानिका हसत म्हणाली, प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक संकटात तुमचा हात कधीच सोडणार नाही. अन्वय तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, आणि मी प्रत्येक जन्मात तुझ्यावर असंच प्रेम करत राहीन. दोघे बराच वेळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. त्याचवेळी इन्स्पेक्टरने अन्वयने पाठवलेलं रेकॉर्डिंग पाहिलं. व्हिडिओमध्ये विक्रमचा चेहरा स्पष्ट दिसत होता. पण शेवटच्या काही सेकंदात विक्रम एका व्यक्तीकडे वळून म्हणत होता, उद्याचं काम तुझ्यावर आहे. देशमुख कुटुंबातला माझा सर्वात विश्वासू माणूस. आणि पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीने चेहरा वळवला. इन्स्पेक्टरने व्हिडिओ थांबवला. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता, कारण तो चेहरा देशमुख कुटुंबातीलच एक अत्यंत जवळचा व्यक्तीचा होता. विश्वासाची कसोटी. सकाळची कोवळी किरणं देशमुख बंगल्यावर पडली होती. मागच्या रात्रीच्या घटनांमुळे घरात शांतता होती. अन्वयच्या हाताला अजूनही पट्टी बांधलेली होती. सानिका त्याच्यासाठी गरम हळदीचं दूध घेऊन आली. आधी हे संपवा. अन्वय हसत म्हणाला, डॉक्टर मॅडम, इतकी काळजी घेतलीत तर मी 2 दिवसातच बरा होईन. सानिका भुवया उंचावत म्हणाली, 2 दिवस नाही, पूर्ण बरे होईपर्यंत माझं ऐकायचं. अन्वयने तिचा हात अलगद धरला. हो मॅडम. दोघं हसले. सासूबाई दारातून हे दृश्य पाहत होत्या. त्या सासऱ्यांकडे पाहून म्हणाल्या, बघा ना, लग्नानंतरचं खरं प्रेम असंच असतं. सासरे हसले. या दोघांचा विश्वास कोणत्याही वादळापेक्षा मोठा आहे. दुपारी अन्वय आपल्या खोलीत आराम करत होता. सानिका त्याच्या जखमेची पट्टी बदलत होती. तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. अन्वय म्हणाला, इतकी काळजी करू नकोस. कशी नको करू? तू रडलीस की माझ्या जखमेपेक्षा मला जास्त वेदना होतात. सानिका काही बोलली नाही. तिने अलगद त्याच्या हातावर औषध लावलं. औषधामुळे अन्वयला थोडी वेदना झाली. तो हलकसा कळवळला. सानिका लगेच त्याच्या हातावर अलगद फुंकर मारत म्हणाली, आता बरं वाटतंय? अन्वय तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. मला औषधामुळे नाही, तुझ्या स्पर्शामुळे बरं वाटतं. सानिका लाजून हसली. तुम्ही प्रत्येक वेळी असेच बोलता, कारण ते खरं आहे. सायंकाळी पाऊस सुरू झाला. सानिका बाल्कनीत उभी राहून पावसाकडे पाहत होती. अन्वय तिच्या शेजारी आला. चल. कुठे? पावसात. तुमच्या हाताला जखम आहे, पण मनाला तुझ्यासोबतचा पाऊस हवा आहे. सानिका हसली. दोघे अंगणात उतरले. हलका पाऊस त्यांच्या अंगावर पडत होता. सानिका हात पसरून पावसाचा आनंद घेत होती. अन्वय तिच्याकडे पाहतच राहिला. ती म्हणाली, काय पाहताय? माझं संपूर्ण जग. सानिका हळूच त्याच्या जवळ आली. आणि माझं जग तुम्ही.
दोघे पावसात हळूहळू चालत राहिले. अन्वयने तिचा हात हातात घेतला. मंद वाऱ्यात तिचे केस चेहऱ्यावर येत होते. अन्वयने अलगद ते केस कानामागे सारले. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. त्यांना काहीही बोललं नाही, पण त्या शांततेतही प्रेम व्यक्त होत होतं. सानिकाने अलगद त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. अशीच प्रत्येक संध्याकाळ तुमच्यासोबत हवी. अन्वय हसला. आणि प्रत्येक सकाळही. तेवढ्यात इन्स्पेक्टरचा फोन आला. अन्वय, मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला. काही समजलं? हो. कोण आहे तो? इन्स्पेक्टर काही क्षण शांत राहिले. फोनवर सांगणं सुरक्षित नाही. मग? आज रात्री 10 वाजता जुन्या शिवमंदिरात भेट. फोन कट झाला. रात्री अन्वय घरातून निघण्याची तयारी करू लागला. सानिका त्याच्या समोर उभी राहिली. मीही येणार. नाही, मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. अन्वय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हसून म्हणाला, ठीक आहे, पण माझ्या हातात हात घालूनच राहायचं. सानिका हसली. हे वचन तर मी आधीच दिलं आहे. दोघे घराबाहेर पडले. पण बंगल्याच्या समोर उभ्या काळ्या कारमध्ये बसलेला विक्रम त्यांच्याकडे पाहून हसत होता. त्याने मोबाईलवर मेसेज पाठविला. शिकार जाळ्यात अडकली आहे. मंदिरात त्यांचं स्वागत करा. आणि दूर मंदिराच्या अंधारात कोणीतरी बंदूक लोड करत होतं. मंदिरातील प्रेमाची शपथ. रात्रीचे 10 वाजले होते. अन्वय आणि सानिका जुन्या शिवमंदिराकडे निघाले. रस्ताभर दोघेही शांत होते. शेवटी सानिका हळू आवाजात म्हणाली, आज मन खूप अस्वस्थ आहे. अन्वयने तिचा हात आपल्या हातात घेतला. मी आहे ना, पण प्रत्येक वेळी संकट तुमच्यावरच का येतं? अन्वय हलकसं हसला. कारण प्रत्येक संकटानंतर मला तुझं प्रेम आणखी जवळून अनुभवायला मिळतं. सानिकाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. मंदिरात पोहोचल्यावर संपूर्ण परिसर शांत होता. फक्त मंदिरातील घंटांचा मंद आवाज आणि समईचा प्रकाश. दोघांनी महादेवाचं दर्शन घेतलं. सानिकाने डोळे मिटून प्रार्थना केली, देवा, माझ्या अन्वयला नेहमी सुखरूप ठेव. अन्वय तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, आणि माझ्या सानिकाचं हसू कधीच हरवू देऊ नकोस. दर्शन झाल्यावर मंदिराच्या अंगणात एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता. दोघे त्याच्या पारावर बसले. थंड वारा वाहत होता. अन्वय म्हणाला, आठवतंय, लग्नानंतर पहिल्यांदा आपण असंच शांत बसलो होतो. सानिका हसली. तेव्हा आपण दोघं इतके अनोळखी होतो. आणि आज तुमच्याशिवाय माझा एकही दिवस पूर्ण होत नाही. अन्वयने तिच्या हातावर आपला हात ठेवला. माझ्याही आयुष्याचा अर्थ तूच आहेस. क्षणभर दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. अन्वयने खिशातून एक छोटासा लाल दोरा काढला. हा काय? महादेवासमोर एक वचन. त्याने तो दोरा सानिकाच्या मनगटावर बांधला. हा दोरा तुटला तरी आपला विश्वास कधीच तुटणार नाही. सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तिनेही तसाच एक दोरा अन्वयच्या मनगटावर बांधला. प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभी राहीन. अन्वयने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तेवढ्यात मंदिराच्या मागून इन्स्पेक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. अन्वय, मला त्या व्हिडिओमधल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. अन्वयने विचारलं, कोण आहे तो? इन्स्पेक्टर उत्तर देणार इतक्यात थाड गोळीचा आवाज घुमला. गोळी थेट इन्स्पेक्टरच्या दिशेने झेपावली. अन्वयने क्षणाचाही विचार न करता त्यांना बाजूला ढकललं. गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली. अन्वय! सानिका किंचाळली. मंदिरात गोंधळ उडाला. मुखवटा घातलेली 3 माणसं बाहेर आली. त्यांनी अन्वयला घेरलं. अन्वय जखमी असूनही धैर्याने त्यांच्याशी झुंज देऊ लागला. सानिकाही मागे हटली नाही. तिने मंदिरातील घंट्याची जाड दोरी ओढली. घन 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 घंटांचा आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागला. आवाज ऐकून गावातील लोक
आणि पोलीस मंदिराकडे धावू लागले. हे पाहताच हल्लेखोर पळून गेले. सगळे शांत झाल्यावर इन्स्पेक्टरने अन्वयचा हात धरला. आज तू नसतास तर माझा जीव गेला असता. अन्वय हसत म्हणाला. तुम्ही अजून सत्य सांगायचं बाकी आहे. इन्स्पेक्टर गंभीर झाले. हो, त्या व्हिडिओत विक्रमसोबत दिसणारी व्यक्ती, ते बोलणार इतक्यात त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. त्यांनी तो उघडला. स्क्रीनवर सानिका दिसत होती. ती खुर्चीला बांधलेली होती आणि तिच्या मागे विक्रम उभा होता. विक्रम कॅमेऱ्याकडे पाहून हसत म्हणाला, अन्वय, जर तुझी पत्नी सुखरूप हवी असेल तर उद्या सकाळी एकटाच माझ्याकडे ये. अन्वय आणि सानिका दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण सानिका तर त्याच्या शेजारीच उभी होती. मग व्हिडिओमध्ये दिसणारी सानिका कोण होती? खोटा चेहरा, खरं प्रेम. मंदिरात आलेला तो व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले. अन्वयने पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहिलं आणि मग आपल्या शेजारी उभ्या असलेल्या सानिकाकडे. दोघी अगदी सारख्याच दिसत होत्या. इन्स्पेक्टर म्हणाले, हा व्हिडिओ आजचा नाही. त्यांनी मोबाईल तपासला. हा 2 दिवसांपूर्वी रेकॉर्ड केला आहे आणि चेहरा कृत्रिम तंत्रज्ञानाने डीप फेक बदललेला दिसतो. विक्रम आपल्याला गोंधळण्याचा प्रयत्न करत आहे. अन्वयने सुटकेचा निश्वास सोडला. सानिका त्याच्याकडे पाहत म्हणाली, आपल्याला वेगळं करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे. अन्वय हसला. आपल्या प्रेमाला फसवणं इतकं सोपं नाही. घरी परतल्यावर सासूबाईंनी अन्वयच्या जखमेवर औषध लावलं. त्या रागाने म्हणाल्या, आता बस, पुरे झाले हे धोके. अन्वय हसत म्हणाला, आई, अजून थोडा वेळ, सत्य जवळ आलं आहे. सासरेही गंभीर झाले, पण यापुढे सानिकाला एकटी सोडायचं नाही. हो बाबा. रात्री सानिका खिडकीजवळ उभी होती. चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. अन्वय शांतपणे तिच्या मागे आला. काय विचार करतेस? ती त्याच्याकडे वळली. एक विचार. कोणता? आपलं आयुष्य आधी किती साधं होतं आणि आता प्रत्येक दिवस नवीन संकट घेऊन येतो. अन्वय तिच्या समोर उभा राहिला, पण एक गोष्ट बदलली नाही. कोणती? तुझ्यावरचं माझं प्रेम. सानिका हसली. आणि माझंही. अन्वयने तिचा हात हातात घेतला. चल. कुठे? आपल्या बागेत. रात्रीचा गार वारा वाहत होता. रातराणीचा सुगंध दरवळत होता. अन्वयने छोटासा स्पीकर सुरू केला. मंद सुरावट वातावरणात पसरली. डान्स करशील? सानिका हसली. मला येत नाही. मलाही नाही. मग? प्रेमात पावलं नाही, भावना महत्त्वाच्या असतात. दोघे हळूहळू एकमेकांच्या तालावर फिरू लागले. सानिकाचं डोकं अन्वयच्या खांद्यावर होतं. अन्वय हलक्या आवाजात म्हणाला, माहितीये, प्रत्येक वेळी मृत्यू समोर उभा राहतो तेव्हा मला फक्त एकच गोष्ट आठवते. काय? मला अजून तुझ्यासोबत खूप जगायचं आहे. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. आपण जगू, खूप जगू. तिने त्याला घट्ट मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टरचा फोन आला. अन्वय, त्या व्हिडिओचा मूळ स्रोत सापडला आहे. कुठे? शहराबाहेरच्या जुन्या फिल्म स्टुडिओमध्ये. अन्वय म्हणाला, मी लगेच येतो. इन्स्पेक्टर म्हणाले, यावेळी सानिकालाही सोबत घे. अन्वय आश्चर्याने विचारलं, का? इन्स्पेक्टर गंभीर आवाजात म्हणाले, कारण या संपूर्ण प्रकरणाचं उत्तर सानिकाच्या भूतकाळात दडलं आहे. फोन कट झाला. सानिका थक्क झाली. माझ्या भूतकाळात? तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तिला तिच्या लहानपणीच्या काही अस्पष्ट आठवणी आठवू लागल्या. एक मोठा बंगला, जोराचा पाऊस आणि कोणीतरी तिला उचलून घेऊन धावत होता. ती अचानक डोकं धरून बसली. अन्वय घाबरून तिच्या जवळ आला. सानिका, ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मला वाटतं माझ्या आयुष्याबद्दलचं काहीतरी मला कधीच सांगितलं गेलं नाही. हरवलेल्या आठवणी आणि प्रेमाचा आधार.
सानिका डोकं धरून सोफ्यावर बसली होती. तिचा श्वास वेगाने चालू होता. अन्वयने तिला लगेच पाण्याचा ग्लास दिला. सानिका, शांत हो. तिने पाणी पिलं, पण तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. अन्वय, मला काही विचित्र आठवतंय. काय आठवतंय? मी लहान होते. खूप पाऊस पडत होता. कुणीतरी मला उचलून धावत होतं आणि मी सतत आईला हाक मारत होते. तिचा आवाज थरथरत होता. अन्वयने तिचा हात अलगद हातात घेतला. भूतकाळ कितीही वेदनादायक असला तरी तू आता एकटी नाहीस. सानिका त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुम्ही असता तेव्हा मला सगळ्या भीती लहान वाटतात. दुसऱ्या दिवशी अन्वय, सानिका आणि इन्स्पेक्टर जुन्या फिल्म स्टुडिओत पोहोचले. अनेक वर्षांपासून तो स्टुडिओ बंद होता. धूळ, तुटलेले केस आणि अंधार. इन्स्पेक्टर म्हणाले, विक्रमच्या माणसांनी इथे बनावट व्हिडिओ तयार केले. ते आत गेले. एका जुन्या एडिटिंग रूममध्ये त्यांना संगणक आणि काही हार्ड डिस्क सापडल्या. तपास सुरू झाला. अचानक सानिकाची नजर भिंतीवर लटकलेल्या एका जुन्या फोटोवर गेली. ती जागच्या जागी थबकली. त्या फोटोमध्ये एक लहान मुलगी होती. ती अगदी सानिकासारखी दिसत होती. फोटोच्या खाली तारीख लिहिलेली होती, 20 वर्षांपूर्वी. ही मीच आहे. सानिका कुजबुजली. इन्स्पेक्टरने फोटो काळजीपूर्वक खाली घेतला. मागच्या बाजूला एक नाव लिहिलं होतं, प्रोजेक्ट साक्षी. अन्वयने आश्चर्याने विचारलं, याचा अर्थ काय? इन्स्पेक्टर म्हणाले, असं दिसतंय की सानिका लहानपणी एका मोठ्या गुन्ह्याची साक्षीदार होती. सानिकाच्या अंगावर काटा आला. म्हणजे विक्रम माझ्या मागे यासाठी लागला आहे? बहुधा. संध्याकाळी घरी परतल्यावर सानिका पूर्ण शांत झाली होती. अन्वय तिला बागेत घेऊन गेला. मावळत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तो म्हणाला, आज हसायचं. ती हलकसं हसली. मन होत नाही. अन्वयने खिशातून एक छोटंसं स्केचबुक काढलं. हे बघ. त्यात सानिकाची पेन्सिलने काढलेली सुंदर चित्र होती. कधी ती हसताना, कधी पावसात भिजताना, कधी गजरा माळताना. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. हे सगळं तुम्ही काढलं? हो. केव्हा? जेव्हा तू माझ्यासमोर नसतेस तेव्हा तुझी आठवण कागदावर उतरवतो. सानिका भावूक झाली. ती त्याच्या मिठीत शिरली. तुम्ही माझ्यासाठी इतकं करता? अन्वय हसत म्हणाला, कारण तू माझं आयुष्य सुंदर केले आहेस. त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. एक वचन देशील? हो. भूतकाळ काहीही सांगो, तू स्वतःला कधीच दोष देणार नाहीस. सानिकाने त्याचा हात घट्ट पकडला. वचन. त्याच वेळी विक्रम आपल्या गुप्त ठिकाणी संतापाने टेबलावर हात आपटत होता. त्यांना स्टुडिओपर्यंत पोहोचूच कसं दिलत? एक माणूस घाबरत म्हणाला, सर, अजूनही त्यांना पूर्ण सत्य माहिती नाही. विक्रमच्या चेहऱ्यावर पुन्हा एक क्रूर हास्य उमटलं. मग वेळ आली आहे. त्याने टेबलावर ठेवलेला एक जुना फोटो उचलला. त्या फोटोमध्ये लहानपणीचा अन्वय आणि लहानपणीची सानिका एकत्र उभे होते. विक्रम हसत म्हणाला, यांना अजून माहीतच नाही. त्यांची प्रेमकथा लग्नानंतर नाही तर लहानपणापासूनच सुरू झाली होती. हरवलेलं बालपण, पुन्हा सापडलेलं प्रेम. विक्रमच्या हातातला फोटो पाहून त्याची माणसंही आश्चर्यचकित झाली. फोटोमध्ये लहान अन्वय आणि लहान सानिका एका बागेत हसत उभे होते. विक्रम हसत म्हणाला, नियतीने यांना खूप आधीच एकत्र आणलं होतं, पण मला त्यांना कायमचं वेगळं करायचं आहे. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टरने अन्वय आणि सानिकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. त्यांनी टेबलावर तोच जुना फोटो ठेवला. फोटो पाहताच सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. हा मुलगा? अन्वयनेही फोटो हातात घेतला. हा तर मी आहे. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. इन्स्पेक्टर म्हणाले, तुमच्या दोन्ही कुटुंबांची अनेक वर्षांपूर्वी खूप जवळची मैत्री होती. मग आम्ही वेगळे कसे झालो?
इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाले, त्या रात्री झालेल्या हल्ल्यानंतर सानिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी तिची ओळख बदलण्यात आली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांचा संपर्क तुटला. सानिकाला अचानक काही आठवू लागलं. अन्वय, हो, मला आठवतंय. एक छोटा मुलगा मला नेहमी चॉकलेट द्यायचा. अन्वय हसला. आणि मला आठवतंय, एक छोटी मुलगी माझी खेळणी लपवायची. दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागले. घरी परतल्यावर सासूबाईंनी दोघांची दृष्ट काढली. देवाची लीला बघा, लहानपणीचे मित्र आज नवरा बायको झाले. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. आर्या हसत म्हणाली, म्हणजे दादा, तुमचं पहिलं प्रेम तर वहिनीच निघाल्या. सगळे मोठ्याने हसू लागले. अन्वय लाजत म्हणाला, बहुतेक नियतीलाच हे मंजूर होतं. त्या संध्याकाळी अन्वय सानिकाला त्या जुन्या बँकेत घेऊन गेला, जिथे लहानपणीचा फोटो काढला होता. जुना वडाचा वृक्ष अजूनही तिथे उभा होता. फुलांचा मंद सुगंध तरवळत होता. सानिका हळूच म्हणाली, मला इथे आल्यावर खूप आपुलकी वाटते. अन्वयने तिचा हात हातात घेतला, कारण इथूनच आपल्या नात्याची पहिली आठवण सुरू झाली. दोघे त्या जुन्या बागावर बसले. अन्वयने खिशातून एक छोटीशी काचेची बाटली काढली. त्यात रंगीबेरंगी कागदी चिठ्ठ्या होत्या. हे काय? आपल्या स्वप्नांची बाटली. स्वप्नांची? हो, प्रत्येक चिठ्ठीवर मी आपल्या भविष्याबद्दल एक स्वप्न लिहिलं आहे. सानिका एक चिठ्ठी उघडते. त्यावर लिहिलेलं असतं, तुझ्यासोबत म्हातारं व्हायचं आहे. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटतात. ती दुसरी चिठ्ठी उघडते, प्रत्येक वाढदिवस तुझ्यासोबत साजरा करायचा आहे. तिसरी, तुझं हसू आयुष्यभर जपायचं आहे. सानिका काही बोलू शकत नव्हती. ती अलगद अन्वयच्या खांद्यावर डोकं ठेवते. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. अन्वय हसतो. तुझं प्रेम आहे ना, तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी भेट आहे. क्षणभर दोघे शांत बसून मावळणारा सूर्य पाहत राहतात. पण त्याच वेळी इन्स्पेक्टरला फॉरेन्सिक लॅबमधून एक अहवाल मिळतो. त्यात लिहिलेलं असतं, 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणातील एक व्यक्ती आजही जिवंत आहे आणि तो सध्या देशमुख बंगल्यातच राहतो. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर चिंता उमटते. ते तातडीने अन्वयला फोन करतात. अन्वय, लगेच घरी जा. का? इन्स्पेक्टरचा आवाज गंभीर होतो. तुझ्या घरातच 20 वर्षापासून एक मोठं रहस्य लपलेलं आहे. अन्वय आणि सानिका एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या गाडीचं चाक देशमुख बंगल्याकडे वेगाने धावू लागतं. प्रेमाची साथ आणि घरातील सत्य. इन्स्पेक्टरचा फोन येताच अन्वयने गाडीचा वेग वाढवला. सानिका त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. काय झालं? अन्वय गंभीर आवाजात म्हणाला. इन्स्पेक्टर म्हणाले, आपल्या घरात 20 वर्षांपासून एक मोठं रहस्य दडलं आहे. सानिकाच्या मनात पुन्हा भीती दाटून आली. तिने नकळत अन्वयचा हात धरला. अन्वय हसत म्हणाला, भीती वाटते? ती हलकेच मान डोलावली. हो, पण तुमचा हात हातात असेल तर प्रत्येक संकट लहान वाटतं. अन्वयने तिचा हात अलगद ओठांशी नेला. आणि तू माझ्यासोबत असलीस तर मी कोणत्याही वादळाला घाबरत नाही. देशमुख बंगल्यात सगळे हॉलमध्ये जमले होते. इन्स्पेक्टरही तिथे आले. त्यांनी एक जुनी फाईल टेबलावर ठेवली. या फाईलमध्ये 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची माहिती आहे. घरात पूर्ण शांतता होती. इन्स्पेक्टर पुढे म्हणाले, त्या रात्री सानिकाला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. अन्वयने विचारलं, कोण? इन्स्पेक्टरने सासऱ्यांकडे पाहिलं. ते सगळे आश्चर्याने सासऱ्यांकडे पाहू लागले. सासरे काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी खोल श्वास घेतला. हो, हे खरं आहे. सानिकाच्या डोळ्यात प्रश्न होते. सासरे म्हणाले, त्या रात्री विक्रमच्या माणसांनी सानिकाच्या कुटुंबावर हल्ला केला. तुझ्या बाबांनी मला फोन केला. मी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता, पण तुला मी सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे तुम्ही माझे प्राण वाचवले? सासऱ्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या दिवसापासून तू माझ्यासाठी मुलगीच होतीस. सानिका धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. बाबा. सासऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. आज पहिल्यांदा तू मला बाबा म्हणालीस. संपूर्ण घर भावूक झालं.
त्या रात्री घराचं वातावरण हलकं करण्यासाठी अन्वय सानिकाला टेरेसवर घेऊन गेला. आकाशात असंख्य तारे चमकत होते. हलका गार वारा वाहत होता. अन्वयने छोटासा दुर्बिणीचा सेट काढला. सानिका आश्चर्याने म्हणाली, हे कधी आणलं? आज. का? तुला तारे जवळून दाखवण्यासाठी. सानिका दुर्बिणीतून आकाश पाहू लागली. किती सुंदर. अन्वय तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्यासाठी सर्वात सुंदर दृश्य तारे नाहीत, मग तुझ्या डोळ्यांमधला आनंद. सानिका लाजून हसली. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, आपण म्हातारे झालो तरी अशीच माझ्यासोबत बसाल? अन्वय लगेच म्हणाला, म्हातारपणातही तुलाच चिडवणार, तुलाच हसवणार आणि रोज नव्याने तुझ्यावर प्रेम करणार. दोघे हसले. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्या क्षणी दोघांनी मनोमन ठरवलं, आता कोणतंही संकट त्यांच्या प्रेमाला हरवू शकत नव्हतं. पण त्याचवेळी शरद काका त्यांच्या खोलीत एकटे बसले होते. त्यांच्या हातात एक जुनं पत्र होतं. पत्र उघडताच त्यातून एक फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये विक्रम आणि देशमुख कुटुंबातील एक व्यक्ती एकमेकांना हस्तांदोलन करताना दिसत होते. शरद काका थरथरत्या आवाजात म्हणाले, देवा, इतकी वर्ष आम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. तेवढ्यात त्यांच्या खोलीचं दार हळूहळू उघडलं आणि समोर उभा होता तोच गद्दार. प्रेमाची ताकद आणि गद्दाराचा चेहरा. शरद काकांच्या खोलीचं दार हळूहळू उघडलं. समोर उभा असलेला माणूस शांतपणे आत आला. शरद काका घाबरले. तू? त्या माणसाने दार बंद केलं. हो, मी. त्याचा चेहरा अजूनही अंधारात होता. तो थंड आवाजात म्हणाला, ते पत्र मला द्या. शरद काकांनी पत्र छातीशी घट्ट धरलं. नाही, हे पत्र अन्वयपर्यंत पोहोचणारच. त्या माणसाने त्यांच्या हातातून पत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. झटापटीत टेबलावरील फुलदाणी खाली पडली. थाड. आवाज ऐकून सानिका बाहेर आली. शरद काका. ती त्यांच्या खोलीकडे धावत आली. तेवढ्यात तो अनोळखी माणूस मागच्या खिडकीतून उडी मारून पळून गेला. सानिका आत आली. शरद काका जमिनीवर पडले होते. त्यांच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली होती. काका. अन्वयही धावत आला. दोघांनी त्यांना उठवलं. शरद काकांनी थरथरत्या हाताने ते जुनं पत्र अन्वयच्या हातात दिलं. हे वाच. अन्वयने पत्र उघडलं. ते पत्र त्याच्या वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलं होतं. अन्वय, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर समज की सत्य तुझ्या अगदी जवळ आहे. माझ्या मृत्यूसाठी फक्त विक्रम जबाबदार नाही. त्याला मदत करणारी व्यक्ती आपल्या अत्यंत जवळची आहे. तिच्यावर कधीही आंधळा विश्वास ठेवू नको. अन्वयच्या हातातून पत्र थरथरू लागलं. सानिका त्याच्या जवळ आली. काय लिहिलं आहे? अन्वयने संपूर्ण पत्र तिला वाचून दाखवलं. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. त्या रात्री अन्वय खूप अस्वस्थ होता. तो बाल्कनीत एकटाच उभा होता. सानिका शांतपणे त्याच्या जवळ आली. तिने काहीही न बोलता त्याचा हात हातात घेतला. मनात खूप प्रश्न आहेत ना? अन्वयने मान हलवली. हो, पण एक उत्तर माझ्याकडे आहे. कोणतं? या सगळ्या प्रवासात मला जर कुणावर पूर्ण विश्वास असेल, तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तर तो फक्त तुझ्यावर. सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी कधीही तुमचा विश्वास तुटू देणार नाही. अन्वयने तिच्या गालावर अलगद हात फिरवला. माहितीये, तू माझी पत्नी नाहीस फक्त, मग तू माझं धैर्य आहेस. सानिका त्याच्या मिठीत शिरली. गार वारा वाहत होता. चंद्रप्रकाशात दोघांची सावली एक झाली होती. अन्वय हळूच म्हणाला, या सगळ्या संकटातून बाहेर पडलो की काय करायचं? तुला पुन्हा एकदा लग्नासाठी प्रपोज करणार. सानिका हसत म्हणाली, आणि यावेळी उत्तर द्यायला अजिबात वेळ लावणार नाही. दोघेही हसले. त्या क्षणी त्यांच्या प्रेमाने पुन्हा एकदा प्रत्येक भीतीवर विजय मिळवला. मात्र त्याच वेळी विक्रम आपल्या गुप्त ठिकाणी बसून CCTV फुटेज पाहत होता. त्याने हसत एका व्यक्तीला फोन केला. आता वेळ आली आहे.
देशमुख कुटुंबातल्या गद्दाराचा चेहरा उघड करण्याची. समोरून आवाज आला. विक्रम खदखदून हसला. नाही, त्यांना वाटतं गद्दार एकच आहे, पण माझ्यासाठी काम करणारे 2 जण आहेत. त्याने टेबलावर 2 फोटो ठेवले. एका फोटोवर शरद काकांनी ओळखलेला संशयित होता आणि दुसऱ्या फोटोतील चेहरा पाहून विक्रम म्हणाला, याचा संशय तर कोणालाच कधी येणार नाही. त्याच क्षणी देशमुख बंगल्यात कोणीतरी मध्यरात्री अण्वेच्या खोलीचं दार अलगद उघडत होतं. हातात चमकणारी सुई होती आणि पलंगावर अन्वय गाढ झोपला होता. काय असेल हे रहस्य? कोण असेल तो माणूस? हे पाहू पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.